काय सुरुवात झाली चांगली. हाँ बघितलं ना सगळे फोटो व्हिडिओ इतका मतलब इतकी खुश होती. हाँ ते ती खुश होती. तुम्ही एक इमॅजिन करा भले परत बॅकमध्ये ते बघा तो तेवढा वाटत नव्हतं. म्हणजे आता मला हे 4 लोकांनी सांगितल्यानंतर मी थोडंसं त्याच्यावरती हे केलं तिथं बसतो. लालसा मावळ शांती तरी हे केला ना, कोणाला तकलीफ दिली नाही त्याने. तिने बापाला नाही स्वतःवरती घेतलं स्वतःवरती. पण मला एक काही सांगा, 9 महिन्याचं बाळ असं बाजूला ठेवून कोण सुसाईड करेल का? कुठल्या आईला वाटत? मला तर असं वाटत नाही. मला तर असं वाटते की मारहाण करताना जीव गेला. मला फक्त मला मोठा आत्महत्या नाहीच आहे. आत्महत्या नाही तो असं म्हणते की या आत्महत्या नाहीच आहे. खूप हे करायचा प्रयत्न त्या आत्महत्या करार देण्याचा प्रयत्न करताय. कुठल्या आईला वाटेल की मी बाळाच्या समोर आत्महत्या कर नाही करू शकत. कुठलीच आई एवढी निर्णय नाही की कवळ्याची बाजूला अशी. नाही कसं आहे ना भाऊ की मी पण ग्राउंड लेवलवरती खूप काम करते आणि मी सगळीकडे बघितलेलं आहे. असं जे मारहाण प्रकरण आहे ते असं नवीन नाही आहे. सगळे घरामध्ये असंच मारहाण होत आहे महाराष्ट्रामध्ये. पण असं कोणतीही महिला लवकरच असा मुलाबाळा आहे तो असा कदम उचलू शकत नाही. उचलू लवकरच आई येते. आई आहे हो. हां तेच ना. आणि आज माझ्यावरती मला पण सगळ्यांना माहिती आहे माझ्यावरती काय काय झालं. पण मी पण ह्याच कदम उचलणार होती पण उचलला नाही. मुलाबाळांचं तोंड बघून 21 वर्षाचा मुलगा म्हणजे एवढं मुलासाठी जिवंत राहील. मुलासाठी जिवंत राहील. त्याच्यासाठी ती मुलासाठी मरल का? हा मरल का? तुम्ही जसं म्हणता की मी मुलांसाठी मुलाकडे बघून उभी राहील. ही मुलाकडे बघून मरल. एकाच वरती तुम्ही ठाम राहा की हे त्यांनी मर्डर केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलीला इतकी लहान होती, किती 23 वर्षाची होती ना? 21व्या वर्षी 2 वर्ष झाले. आणि तुम्ही लढा शांत बसू नका. किती अशी वैष्णवी प्रत्येक घरामध्ये आहे. किती एक आहे. मला मीडियाने खूप म्हणजे त्यांचं मानावे तेवढे उपकार म्हणायचं आमचं. त्यांचे उपकार ही मीडिया आहे तो नाही म्हणजे खुलासा देवा शपथ घेऊन सांगतो मीडियाचे खरंच उपकार. आणि त्यांच्यामुळे आमचं बाळही मिळालं ना. मला न्याय त्यांच्याचमुळे मिळालं. हे जे एवढं हे जागं झालंय सगळं हे केवळ आणि केवळ ह्या मीडियामुळे झालेलं आहे. आणि देणार नाही होते का? पळून गेलो 5 दिवस त्याचे 5 लोकांचं पळून. काय ते 9 महिन्याचं रोज नवीन रे. मुलीला घालवली तर घालवली आणि बाळालाही फिरवतो. किती आमचा जीव कसा होता. आणि हे हॉटेलला जाऊन मटणावरती ताव अटक केले तरी त्यांना आयते डबे येतात हॉटेलचे. म्हणजे किती म्हणजे काय म्हणायचं आम्ही. आणि ह्या लोकांनी मीडियाने जर नसतं आमच्या पाठीशी उभे राहिले तर काय झालं असतं. अशी आली तशी गेली हेच झालं असतं. आज तुम्ही म्हणता की मी मुलासाठी जगले उभी राहिले. मग माझी मुलगी एवढी कमकुवत आहे का की ती मुलाकडे बघून फाशी घेईल. जीव तेच मला असं वाटते की असं नाही होऊ शकत. इतका लहान मुलगा समोर असताना कसं कोणत्या आईला वाटल हो. कोणत्या आई एवढी आई कुठली आई सारख्या जगात कुणी नाही म्हणतात ना. आणि ती मुलांसमोर असं करावं का? आणि तुम्ही पाठीमागे आहे तरी पण असं कोणी करू शकतात.
तिला जर एवढं मारलेलं बघितलं असतं तर आम्ही तिला सोडली तरी असते कधी कधी. तुमच्या नवऱ्याला अटक झाली का? हा सगळे आले काल झालं. त्यांची जे ऑफिसर आहे त्यांच्या पण स्टेटमेंट ऐकला. खूप अवघड आहे. किती मारहाण केली तिच्यासोबत. तिलाही असंच केलं. हां. पण तिची त्यावेळेस दखल घेतलीच नाही, कारण हे राजकारण. खूप त्यांची राजकारणामुळे तर सगळं आहे वाटोळा केलेला आहे शासनच्या प्रशासनच्या. काहीही आज आणि प्रशासन आहे तिला वडील नाहीये. दोघंच बहीण भाऊ आणि आई आहे. ये बड़ी थी और एक सेकंड ईयर में 12 में पास दोनों ही बेटे। बेटी एक ही थी। एक ही थी, बड़ी थी तो सबसे। बेटी इतनी प्यारी और एकदम सच्ची में एकदम वीडियो देख देख के ऐसा मतलब गुस्सा ही आ रहा है। बच्चा कहाँ पे है? सोए उसको ही सो रही थी। अभी उसको आप ही रखोगे? नहीं, हमारे पास ही रहता है। हमारा ही नाम देने वाले वैष्णवी कस्तूरी। वो गुरु पूर्णिमा को हुआ था स्वामी के लिए, तो गुरु नाम रखा है। सही बात है, ऐसे लोगों का क्या नाम है? नहीं, उसका नाम उन्होंने जनक रखा था, हम नहीं रखेंगे, उनका नाम ही देने देंगे, हमारा लड़की का ही नाम देंगे। आपणच सुरुवात करू ना, खरी गोष्ट. आम्हीच सुरुवात करू. आईचं नाव द्यायला काय हरकत. पण ऐसे लोकांना ना बेल सुद्धा व्हायला पाहिजे. कायदा आहे. तेच कायदा येतो इतका घाणा मला वाटतं ना की मतलब आहे ना आत्महत्या जरी म्हणलं ना काही. मी वरवडामध्ये राहिली माहितीच नाही. आत्महत्या जरी म्हणलं ना ते मी 15 दिवसामध्ये त्यांना गेले. ते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पण आलेलं आहे ना की मारहाण खूप केली. अहो एक जागा अशी ठेवली म्हणजे नाही. शरीरावरची एक जागा रिकामी नाही की तिला तिथे मारले नाही. पूर्ण पाय मारलं पूर्ण. जसं भेटेल तसं. खूप डोक्यात ते आणि पाईप एवढं बापरे. पायपाने मारली. त्यातच वाईट वाटतं. पायपाने मारली. बाकी काय नाही हो. 22 वर्षाचं कवळं कातडं. चेहऱ्यावर मारला असेल ना, चेहरा असा सुजला होता तिचा. चेहऱ्यावर मारले असेल तोंडामध्ये, चेहरा सगळा सुजलेला आहे तिचा.